तर ओवली गावामध्ये या ठिकाणी हे काम चालू होतं. पुऱ्या इथून पावसाळ्याच्या अगोदर थोडंसं मोकळं करून बाजूला घ्यायचं होतं. तर ह्या मावशी तिथं काम करत होत्या. आणि काय झालं म्हणजे नक्की तुम्हाला कसं काय साप दिसला? मी असं खेचायला गेलो ना तो भारा, तर तो असा आला इकडे माझ्या अंगावर. हे भारे त्या साईडला होते, तुम्ही असे एक 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 हो, एक हो. बाहेर खेचले. हो. त्याच्यानंतर तो भाऱ्यामध्येच होता का? हो, भाऱ्यामध्ये जाता. मी बापरे. असा खेचला तो. मग तो तेव्हा भाडा खेचला तेव्हा तुम्हाला दिसला हो. आणि तो साप पुढे गेला. मध्ये, हो. इकडे पुढे तो तुम्हाला भारा माहीत होतं का हा साप कोणता आहे किंवा काय विषारी आहे बिनविषारी आहे? काय नाही ना? नव्हता. मग भीती अशी वाटली का तुम्हाला का जबरदस्त? हो. आत्ता पण हा साप मी बघितला, पकडल्यानंतर तुम्ही हा साप बघितला याच्यात. तर हा साप अतिशय विषारी साप आहे. जर हा साप चावला तर म्हणजे कधी कधी मृत्यू माणसाचा होतो, एवढी गॅरंटी याची. कारण सापांच्या विषारी सापांमध्ये सगळ्यात विषारी साप आहे. आणि हा साप चावला तर 90% माणूस मृत्युमुखीच होतो. म्हणजे आज खरोखर देवाजवळ प्रार्थना करता मी वाचले. तर हे सगळं काम आहे पावसाळ्याच्या अगोदर आपल्या ग्रामीण भागात चालू असतं. तर काळजी घ्या आणि व्यवस्थित करा.